राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यामागे अजून एक कारण असल्याचंही सांगितलं आहे, ते म्हणजे तेल. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा आहे. ट्रम्प यांनी उघडपणे म्हटले आहे की आता अमेरिका या देशातील तेल आणि ती व्यवस्था सांभाळेल आणि ती सुधारण्याचाही प्रयत्न करेल. ट्रम्प यांनी याला डॉनरो डॉक्ट्रिन असं नाव दिलं आहे. 200 वर्षापूर्वी 1823 अमेरिकेचे 5वे राष्ट्राध्यक्ष मनरो यांनी आपलं एक मनरो डॉक्ट्रिन दिलं होतं, ज्याद्वारे युरोपियन देशांनी अमेरिकन कामामध्ये हस्तक्षेप करू नये अशी ती सूचना होती. त्या डॉक्ट्रिनचा उल्लेख करून डोनाल्ड ट्रम्प यांनी यात डॉनरो डॉक्ट्रिन म्हणजेच जगाचा हा जो पश्चिम गोलार्ध आहे त्याच्यामध्ये अमेरिकाच सर्वात शक्तिशाली आणि तोच एकमेव मालक असेल, त्यामुळे आमच्या हितासाठी आम्ही काहीही करू शकतो, ही सूचना, हा मेसेज त्यांनी जगाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जर या भागातील कोणत्याही नेत्याने अमेरिकेला सहकार्य केले नाही तर त्यांच्या देशाच्या सीमा किंवा त्यांचे पद अमेरिकेला त्यांच्यावर अटॅक करण्यापासून थांबवू शकत नाहीत, हे त्यांना सांगायचे आहे. या घटनेमुळे जगाचे 2 भाग पडलेले आहेत. व्हेनेझुएलाचे शेजारील काही देश मदुरो गेल्यामुळे आनंदी आहेत, पण रशिया, चीन, ब्राझील हे देश संतापलेले आहेत. त्यांच्या मते शासनाद्वारे केलेले हे अपहरण आहे आणि जर तुम्ही शक्तिशाली असाल तर आंतरराष्ट्रीय कायदे पाळण्याची तुम्हाला गरज नाही, असा त्याच्यातून अर्थ निघतो. अमेरिकेचे मित्र देशही धास्तावले आहेत. उद्या त्यांना भीती आहे की त्यांचा एखादा नेता जर अमेरिकेला नाही आवडला तर कदाचित त्याचेही असा नंबर लागू शकतो किंवा त्यालाही पदच्युत केलं जाऊ शकतं. भारताने याकडे कसं पाहावं? भारत सध्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आहे. एकीकडे भारताचे एक असं मत आहे की प्रत्येक देशातील नागरिक हेच त्या देशातील अंतिम मालक असतात आणि दुसऱ्याने त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. दुसरीकडे चीनसारख्या शक्ती रोखण्यासाठी आपल्याला अमेरिकेसारख्या एका मित्राची गरज सुद्धा आहे. या कारणामुळे भारताला प्रतिक्रिया देताना खूप सावधपणे द्यावी लागणार आहे. भारताने गंभीर चिंता व्यक्त केली असली तरी अमेरिकेवर थेट आरोप केलेले नाही आहेत. भारतासाठी एक हा धोक्याचा इशारा आहे की आपण आता अशा जगात जगत आहोत जिथे जुने नियम मोडीत काढले जात आहेत आणि परिस्थिती कधीही हाताबाहेर जाऊ शकते. भारताने आपल्या सार्वभौमत्वाच्या तत्वाचा आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांचा समतोल राखणे आवश्यक आहे. थेट टीका टाळावी. ऊर्जा सुरक्षा, जागतिक व्यापारासाठी संवाद साधला जावा आणि तो सतत राखला पाहिजे. धन्यवाद.